आजचा व्हिडिओ कशावरती आहे हे तुम्हाला थंबनेल बघून कळालंच असेल. सो आजचा व्हिडिओ आहे हा एका नवीन टॉपिकवरती आहे. फूड ब्लॉग आहे. ॲक्च्युली खूप लहान मुलं जे आहेत ते ड्रायफ्रूट्स खाण्यासाठी नको नको करतात किंवा त्यांना दात नसतात, त्याच्यामुळे ते ड्रायफ्रूट्स खाणं त्यांना जास्त जमतही नाही. ॲक्च्युली 6 महिन्यांपर्यंत बेबी जे आहे ते ब्रेस्ट मिल्कवरती म्हणजेच आईच्या दुधावरती डिपेंड असतं किंवा ते घेत असतं. पण 6 महिन्यानंतर लहान मुलाची भूक वाढते आणि आईचं जे दूध आहे ते हळूहळू कमी होतं. सो त्यामुळे आजची जी रेसिपी आहे ती मी स्वतः बनवलेली आहे. ती आहे ड्रायफ्रूट्सची कोल्ड कॉफी. आणि पर्सनली माझ्या परूला, ती आता 2 वर्षांची झालेली आहे कंप्लीट, तिला खूप आवडते. डे बाय म्हणजे अल्टरनेट डेला 1 दिवसानंतर मी अशी तिला देते आणि मलाही खूप आवडते. हे आपणही पिऊ शकतो किंवा लहान मुलं तर भन्नाट आवडीने खातात. आपली जशी कोल्ड कॉफी असते ना, सेम तशीच लागते. टेस्टला एकदम यमी आणि फायदा तर विचारूच नका. सो आत्ता रेसिपी बघायची असेल तर व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला शेवटपर्यंत बघावाच लागेल. सो स्टे ट्यून्ड. सो यासाठी आपल्याला एका बोलमध्ये घ्यायचं आहे अंजीर. अंजीर जे आहे त्या अंजीरमुळे लहान मुलांच्या स्किनला खाज येत नाही, त्यानंतर कफ होत नाही आणि इम्युनिटी जी आहे ती बूस्ट होते. अंजीर नंतर आपल्याला घ्यायचे आहे 2 ते 3 अक्रोड. अक्रोड जे आहे ते ब्रेन डेव्हलपमेंटसाठी चांगले असतात. त्यानंतर हार्ट जे आहे ते हेल्दी राहतं, बोन्स स्ट्रॉंग होतात. त्यानंतर त्याने डायजेशन जे आहे तेही प्रॉपर होतं. त्यानंतर आपण घेणार आहोत 2 ते 3 बादाम. बादाम जे आहेत ते पण ब्रेन डेव्हलपमेंटसाठी चांगले असतात. त्याने कॅल्शियम फायबर जे आहे ते मेंटेन राहतं. बादाम टाकल्यानंतर आपण टाकणार आहोत काजू. काजू जर लहान मुलांना उपाशी पोटी दिला तर त्याने स्मरणशक्ती खूप वाढते आणि बोन्स स्ट्रॉंग होतात. काजू टाकल्यानंतर आपण टाकणार आहोत 5 ते 6 काळे मनुके म्हणजेच ब्लॅक रेझिन्स. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत 3 ते 4 खजूर. खजूरने जो आहे तो स्वीटनेस पण येतो. त्याचबरोबर लहान मुलांचं वेट गेन होतं म्हणजे वजन वाढीसाठी. त्यानंतर खजूरने झोप चांगली येते. लिव्हर प्रोटेक्शनसाठी खजूर खूप चांगले असतात आणि ब्रेन डेव्हलपमेंटसाठी पण खजूरचा वापर होतो. तर हे सर्व आपण 2 ते 3 वेळेस व्यवस्थित धुवून घ्यायचं, जेणेकरून त्याची माती वगैरे जी आहे ती निघाली पाहिजे. आणि पुन्हा एकदा स्वच्छ पाण्यामध्ये ते ओव्हरनाईट सोक करायचे आहेत, रात्रभर ते भिजवून द्यायचे आहेत. त्याने त्यातली उष्णता किंवा हीट जी आहे ती कमी होते. नेक्स्ट डेला मॉर्निंगला त्याच्यामध्ये पोहे ॲड करण्यासाठी कच्चे पोहे घ्यायचे आहेत. ते 2-3 वेळेस धुवून घ्यायचे आहेत आणि एका पाण्यामध्ये ते 5 ते 10 मिनटं भिजत ठेवायचे आहेत. तर बघा हे पोहे व्यवस्थित भिजलेले आहेत आपले. हे सर्व मिश्रण आपण मिक्सर जारमध्ये काढून घेणार आहोत आणि त्यामध्ये मी मखाना ॲड करते आहे. 8 ते 9 मखाना. बोनसाठी खूप स्ट्रॉंग असतो मखाना. सो हे आपल्याला पाणी न घालताच मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे, ग्राइंड करायचं आहे. तर हे अशा प्रकारे दिसेल. त्यानंतर आपण ड्रायफ्रूट्स ज्या पाण्यात भिजवले होते ते पाणी थोडं थोडं टाकून त्याची प्युरी करायची आहे. अगदी प्युरी अशीच झाली पाहिजे जशी आपली कोल्ड कॉफी असते तशी. आणि बघा आपली ड्रायफ्रूटची जी कोल्ड कॉफी आहे ती या प्रकारे तयार झालेली आहे. खूप काय मग कशी वाटली रेसिपी? छान ना? जशी दिसते तशी टेस्टला पण लागते. खूप यमी, खूप छान, खूप सुंदर. सो तुम्ही पण ट्राय करा. आणि ज्यांचे मुलं ड्रायफ्रूट्स खाण्यासाठी नको नको करतात किंवा नखरे करतात ना, ही कॉफी तुम्ही त्यांना द्या, सगळे नखरे ॲटोमॅटिक बंद होतील. आणि खूप खूप फायदा आहे, त्याचे बेनिफिट्स खूप आहेत. काजू अक्रोड जे आहेत ते आपले ब्रेन डेव्हलपमेंट खूप चांगले असतात. त्याचबरोबर काजूने स्किन छान होते, चकाकी येते स्किनला. आणि बाकीचे जे बेनिफिट्स आहेत मी तुम्हाला मध्ये सांगितलेलेच आहेत. सो नक्की ट्राय करा, तुमच्या लहान मुलांनाही द्या, तुम्ही पण प्या. आणि कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा छान छान व्हिडिओज बघण्यासाठी मला नक्की सबस्क्राईब करा आणि माझे छान छान व्हिडिओज बघत राहा. सो बाय.